नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरती 2023 साठी ग्रामसेवक या पदासाठी महत्त्वपूर्ण असा तांत्रिक घटक तो म्हणजे कोणता? पीक उत्पादन तंत्रज्ञान. तर या घटकामधील काही महत्त्वपूर्ण प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा, पहिला प्रश्न आहे, पुढील विधाने तपासा. अ विधान, कापसाची पहिली नियंत्रित बाजारपेठ अकोला येथे स्थापन करण्यात आली. कोठे? अकोला येथे. आणि दुसरे विधान काय सांगते की कापसाच्या सरकीमध्ये तेलाचे प्रमाण 35 ते 80% असते. तर बघा, हे जे पहिले विधान आहे, कापसाची पहिली नियंत्रित बाजारपेठ अकोला येथे स्थापन करण्यात आली, तर हे या ठिकाणी बरोबर आहे. आणि दुसरे आहे विधान, कापसाच्या सरकीमध्ये तेलाचे प्रमाण 35 ते 40% असते, तर हे विधान या ठिकाणी चुकीचे आहे. कारण कापसाच्या सरकीमध्ये तेलाचे जे प्रमाण असते तर हे किती असते? 18 ते 24%. म्हणून या ठिकाणी हे चुकीचे आहे विधान. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचे योग्य उत्तर काय असणार आहे? फक्त अयोग्य, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. याचबरोबर आपण विश्लेषण जर पाहिले तर महाराष्ट्रातील महत्त्वाचे नगदी पीक ते म्हणजे कोणते? कापूस. कापसाच्या काळ्या मातीतील कापसाला काय म्हटले जाते? पांढरे सोने असे म्हटले जाते. याचबरोबर कापूस हे तंतू पिकातील सर्वात महत्त्वाचे पीक आहे. तर बघा, मध्यवर्ती कापूस संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तर ते आहे नागपूर या ठिकाणी. कापसाची पहिली नियंत्रित बाजारपेठ कोणती आहे? तर ते आहे अकोला. महाराष्ट्र कच्चा कापूस अधिनियम केव्हाचा आहे? महाराष्ट्र कच्चा कापूस अधिनियम हा आहे 1971चा. याचबरोबर कापूस उत्पन्नामध्ये जगात जर पहिला क्रमांक पाहिला तर हा कोणाचा आहे? तर आपल्या भारत देशाचा पहिला क्रमांक लागतो. कापूस उत्पन्नात भारतातील पहिले राज्य ते म्हणजे कोणते? आपले महाराष्ट्र. याचबरोबर अजून एक या ठिकाणी प्रश्न आहे की कापसाची पहिली व्यापारी जात कोणी विकसित केली? कापसाची पहिली व्यापारी जात तर ती कोणती होती? संकर 4. त्यालाच आपण काय म्हणतो? हायब्रिड 4. तर 1970 मध्ये डॉक्टर C.T. पटेल यांनी कपाशीची ही पहिली व्यापारी जात विकसित केली. कधी? 1970 मध्ये. इत्यादी माहिती देखील तुम्ही लक्षात ठेवा. याचबरोबर कापसाच्या बाबतीत जर पाहिले तर मूळ कापूस एकाधिकार खरेदी योजना जी आहे तर याची मूळ संकल्पना कोणी मांडली होती? तर वसंतराव नाईक यांनी. याचबरोबर सघन कापूस विकास कार्यक्रम या कार्यक्रमात सुरुवात कधी झाली होती? 1994-95 मध्ये. आणि यामध्ये खर्च जो आहे या कार्यक्रमांतर्गत तर केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्यामध्ये गुणोत्तर किती आहे खर्चाचे? तर 75% केंद्र शासन खर्च करते आणि 25% राज्य शासन. इत्यादी महत्त्वाची माहिती तुम्ही लक्षात ठेवू शकता. यानंतरचा आपण दुसरा प्रश्न देखील पाहूया. पुढचा प्रश्न आहे, पुढील विधाने तपासा. अविधान, सोयाबीन या पिकाचे शास्त्रीय नाव ग्लिसाहन मॅक्स असे आहे. आणि दुसरे विधान आहे, सोयाबीनमध्ये तेलाचे प्रमाण 18% असते. तर बघा, या ठिकाणी दोन्ही विधाने बरोबर आहेत, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. तर बघा, सोयाबीन या पिकाचे शास्त्रीय नाव काय आहे? ग्लायसिन मॅक्स. याचबरोबर सोयाबीनचे जे मूळ उगमस्थान आहे तर हे काय आहे? चीन, पूर्व आशियामधील चीन. यासाठी जमीन कोणत्या प्रकारची आवश्यक असते? सोयाबीनसाठी मध्यम काळी पोयट्याची आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी. याचबरोबर आपण जर या ठिकाणी तापमान जर पाहिले तर 25 ते 35 डिग्री सेल्सिअस हे आवश्यक असते. सोयाबीन हे पीक कोणत्या जमिनीच्या म्हणजे कोणता सामू असणाऱ्या जमिनीमध्ये योग्य प्रकारे येते? तर 6.5 ते 7.5 दरम्यानचा या ठिकाणी सामू पाहिजे जमिनीचा. याचबरोबर यामध्ये तेलाचे प्रमाण किती असते? 18%. प्रथिनांचे प्रमाण किती असते? तर यामध्ये सोयाबीनमध्ये 40 ते 42% एवढे प्रथिनाचे प्रमाण आपल्याला आढळते. आणि सोयाबीन हे कडधान्य वर्गातील तेलबियाचे पीक आहे. तर बघा, भारतामध्ये सर्वाधिक उत्पादन सोयाबीनचे घेणारे राज्य कोणते आहे? तर ते आहे मध्य प्रदेश. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. याचबरोबर अजून जर आपण याची माहिती पाहिली तर हरितगृहामध्ये देखील सोयाबीन पीक घेतात. प्रथिनांचे सर्वात जास्त प्रमाण असणारे पीक कोणते आहे? तर हे देखील सोयाबीन आहे. म्हणून या ठिकाणी प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 अ आणि ब ही दोन्ही विधाने योग्य आहेत. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. मावा, कीड व मर रोगास प्रतिकारक याचबरोबर जळगाव धुळे भागासाठी प्रसारित करण्यात आलेले करडईचे वाण खालीलपैकी कोणते आहे? तर कोणते आहे? तर ते आहे गिरणा हे वाण. ऑप्शन क्रमांक 3 गिरणा. तर गिरणा हे जे वाण आहे तर मावा, कीड व मर रोगास हे प्रतिकारक आहे आणि जळगाव धुळे भागासाठी हे प्रसारित करण्यात आलेले आहे.
याचबरोबर जी करडई ही आहे तर या करडईचे जे शास्त्रीय नाव आहे ते काय आहे? कार्थॅमस टिंक्टोरियस नाव तुम्ही लक्षात ठेवा. कार्थॅमस टिंक्टोरियस. याचबरोबर रब्बी हंगामातील हे एक तेलबिया पीक आहे. कोणते? करडई. करडई उत्पन्नामध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते आहे देशामध्ये? तर ते आहे आपले महाराष्ट्र राज्य. देशातील एकूण 72% उत्पादन करडईचे हे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये घेतले जाते. आणि याच्यासाठी हवामान हे कसे लागते? तर थंड आणि कोरडे. याचबरोबर करडई तेलामध्ये कोलेस्टेरॉल जे असते तर त्याचे संतुलन राखण्याचे यामध्ये गुणधर्म असतात. म्हणजेच करडईच्या तेलामध्ये 78% एक ॲसिड असते, त्या ॲसिडचे नाव काय आहे? लिनोलिक ॲसिड यामध्ये असते. आणि त्यामुळे काय होते? रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करण्यास हे ॲसिड या ठिकाणी महत्त्वाचे ठरते. त्याचबरोबर करडई तेलाचा जो उपयोग आहे तर हा वॉर्निशमध्ये रंग तयार करण्यासाठी केला जातो. त्याचबरोबर प्लास्टिकच्या चिकट द्रव्यामध्ये जलाभिष पदार्थामध्ये केला जातो. यांच्या बियापासून तयार झालेली जी पेंड असते तर ही पेंड जनावरांना खुराक म्हणून देतात. याचबरोबर ही पेंड खत म्हणून देखील वापरली जाते. आणि जी करडईची रोपे असतात त्यांची जी पाने असतात तर या पानांचा वापर भाजी म्हणून देखील करण्यात येतो. याचबरोबर करडईचे दुसरे नाव काय आहे? तर करडईला कुसुम किंवा कुसुंब नावाने देखील ओळखले जाते. कुसुम या नावाने देखील ओळखले जाते, हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. याचबरोबर जी करडईचे जे वाण आहे भीमा, तर हे जे वाण आहे तर हे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी प्रसारित अवर्षण प्रतिकारक वाण आहे. कसे आहे? अवर्षण प्रतिकारक वाण. कोणते? भीमा. जे शारदा वाण आहे तर हे शारदा वाण मराठवाडा विभागासाठी ओलिताखाली चांगले उत्पादन देणारे एक वाण आहे. कोणत्या विभागासाठी? मराठवाडा. त्याचबरोबर जे फुले कुसुम आहे हे जे वाण आहे तर हे महाराष्ट्रातील कोरडवाहू आणि ओलिताख खालील भागाकरता वापरण्यात येणारे करडईचे वाण आहे. कोणते? फुले कुसुमा. म्हणून या ठिकाणी प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ते म्हणजे कोणते? ऑप्शन क्रमांक 3 गिरणा. यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. जगाच्या 78% हरभऱ्याचे उत्पादन घेणारा देश खालीलपैकी कोणता आहे? जगाच्या 78% हरभऱ्याचे उत्पादन घेणारा देश तर तो आहे आपला भारत देश. भारतामध्ये जगातील एकूण 78% एवढे हरभऱ्याचे उत्पादन घेतले जाते. तर हरभरा हे जे आहे तर हे कोणत्या कुळातील आहे? लेग्युमिनोसी. नाव तुम्ही लक्षात ठेवा. लेग्युमिनोसी कुळ. परीक्षेला विचारले जाऊ शकते. याचबरोबर जो हरभरा असतो तर याच्या जे घाटे असतात म्हणजेच दाणे असतात तर या दाण्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण किती असते? 18 ते 19%. हे देखील या ठिकाणी महत्त्वाचे आहे. प्रमुख उत्पादक राज्य जर पाहिले भारतामधील तर ते कोणते आहेत? पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान आणि आंध्र प्रदेश. तर याचबरोबर हरभऱ्यावर पडणारी कीड जी असते तरी महत्त्वाची कीड आहे ती म्हणजे कोणते? घाटेअळी. कोणती कीड पडते? घाटेअळी. याचबरोबर त्याच्यावर पडणारे रोग कोणते आहेत? मर रोग देखील पडतो, कोरडी मुळकूज, मान कुजव्या. याचबरोबर अजून कोणता रोग आहे? खुज्जा रोग. हा कशामुळे होतो? विषाणूमुळे होतो. हे देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. पुढचा प्रश्न क्रमांक 5. तूर पिकावर पडणारा खोडकूज हा रोग खालीलपैकी कोणत्या बुरशीमुळे उद्भवतो? तर बघा कोणत्या बुरशीमुळे उद्भवतो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे तो म्हणजे काय? फायटोपथेरा ड्रेच सेलेरी या बुरशीमुळे तूर पिकावर कोणता रोग पडतो? खोडकूज. हे देखील तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा. याचबरोबर तूर या पिकाचे शास्त्रीय नाव काय आहे? खजान हे तूर पिकाचे शास्त्रीय नाव आहे. याचे कुळ देखील कोणते आहे? लेग्युमिनोसी. याचबरोबर यामध्ये प्रथिनांचे प्रमाण किती असते? तुरीमध्ये प्रथिनाचे प्रमाण किती असते? 20 ते 22%. याचबरोबर तुरीची इतर नावे काय आहेत? पेजनपी देखील त्याला म्हटले जाते. याचबरोबर अरहर देखील म्हटले जाते.
अरहर. त्याचबरोबर जागतिक अन्न आणि कृषी संघटनेतर्फे 2016 हे वर्ष आंतरराष्ट्रीय डाळ वर्ष म्हणून या ठिकाणी घोषित करण्यात आले होते. याचबरोबर तूर पिकावर मर रोग जो आहे तर हा एका बुरशीमुळे पडतो, तर त्या बुरशीचे नाव तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. प्रश्न बघा, तूर या पिकावर पडणारा मर रोग हा कोणत्या बुरशीमुळे होतो? तर या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. पुढचा प्रश्न बघा, पुढील विधानांपैकी अयोग्य विधान ओळखा. अयोग्य विधान. पहिले विधान, आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन केंद्र मनिला येथे आहे. तर हे विधान या ठिकाणी बरोबर आहे. महाराष्ट्रातील मध्यवर्ती तांदूळ संशोधन केंद्र कर्जत येथे आहे. कुठे? रायगड जिल्ह्यामधील कर्जत या ठिकाणी. हे देखील विधान बरोबर आहे. तिसरे विधान, भारतातील मध्यवर्ती तांदूळ संशोधन केंद्र दिल्ली येथे आहे. तर हे विधान या ठिकाणी चुकीचे आहे. कारण भारतातील मध्यवर्ती तांदूळ संशोधन केंद्र कुठे आहे? तर ओडिसा राज्यातील कटक या ठिकाणी. ओडिसा राज्यामधील कटक या ठिकाणी. आणि चौथे विधान काय दिलेले आहे की गोल्डन राईसमध्ये बीटा कॅरोटीनचे वाढीव प्रमाण असते. तर हे देखील विधान या ठिकाणी बरोबर आहे. म्हणजेच ही तिन्ही विधाने बरोबर आहेत, फक्त क हे विधान या ठिकाणी चुकीचे आहे. म्हणून या ठिकाणी प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक क हे असेल. अयोग्य विधान आपल्याला या ठिकाणी विचारलेले आहे. तर बघा, भात जे आहे तांदूळ, तर याचे मूळ स्थान काय आहे? दक्षिण भारत. याचे कुळ काय आहे? तर ग्रॅमिनी. कोणते आहे कुळ? ग्रॅमिनी. वैज्ञानिक नाव काय आहे? ओरायझा सटायवा. नाव तुम्ही लक्षात ठेवा, ओरायझा सॅटिवा. तर बघा, हे एक तृणधान्य पीक आहे. याच्यासाठी जी जमीन असते तर ही मध्यम ते मध्यम खोल आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन आवश्यक असते. याचबरोबर याच्यासाठी जर हवामान पाहिले तांदूळ पिकासाठी तर उष्ण कटिबंधातील पीक असून त्याच्या लागवडीसाठी जास्त तापमान आणि आर्द्रतेची गरज असते. म्हणजेच उष्ण आणि दमट हवामान हे तांदूळ या पिकाला चांगले मानवते. जगामध्ये प्रमुख भात उत्पादक देश कोणते आहेत? तर पहिला देश आहे तो म्हणजे कोणता? चीन. आणि दुसरा आहे तो म्हणजे आपला भारत देश. भारतातील प्रमुख भात उत्पादक राज्य कोणते आहेत? तर ते आहे पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश. याचबरोबर गोल्डन राईसमध्ये बीटा कॅरोटीनचे प्रमाण हे वाढीव असते. हे देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. गव्हावर पडणाऱ्या मावा या किडीच्या नियंत्रणासाठी खालीलपैकी कशाची फवारणी केली जाते? तर मावा ही जी कीड आहे तर यामुळे काय नुकसान होते गव्हाचे? तर मावा ही जी कीड आहे तर ही पानांमधील रस शोषून घेते. पाने पिवळे आणि रोगकारक बनतात आणि जमिनीलगतच्या मुळावरील रस शोषून घेतल्यामुळे काय होते? तर मुळाची वाढ या ठिकाणी खुंटते. मुळाची वाढ या ठिकाणी थांबते. याच्यावर नियंत्रण करण्यासाठी डायमेथोएट, नाव तुम्ही लक्षात ठेवा, डायमेथोएट किंवा एंडोसल्फानची या ठिकाणी फवारणी केली जाते. काय याची? एंडोसल्फान. याचबरोबर अजून एक कीड आहे गव्हावर पडणारी, ती म्हणजे खोडकिडा. तर खोडकिडावर उपाय काय आहे? नियंत्रण कसे ठेवले जाते? तर कार्बारिल किंवा एंडोसल्फानची फवारणी, याचबरोबर नांगरणी करणे आणि जी सर्व रोपे आहेत तर ही सगळी मुळासकट उपटून काढणे, हे देखील यावर पर्याय आहे. म्हणजे जी रोगकारक आहेत, रोगकारक गव्हाची रोपे ती काढून बाजूला टाकणे. त्याचबरोबर अजून एक याच्यावर कीड पडते, ती म्हणजे कोणती? हुमणी नावाची कीड. कोणती? हुमणी. तर ही जी कीड आहे तर ही काय करतात? तर गव्हाची रोपे कुरतडतात. त्याच्यावर उपाय काय आहे? तर मिथिल पॅराथिऑनची या ठिकाणी भुकटी टाकली जाते. त्याच्यामुळे ही जी हुमणी कीड आहे तर ही आटोक्यात आणली जाते. म्हणून या ठिकाणी प्रश्नाचे योग्य उत्तर, मावा या किडीच्या नियंत्रणासाठी एंडोसल्फानची फवारणी केली जाते. ऑप्शन क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे अवर्षणास, याचबरोबर खोडकिडीस आणि खडखड्या रोगास प्रतिकारक असणारे रब्बी ज्वारीचे सुधारित वाण खालीलपैकी कोणते आहे? रब्बी ज्वारीचे सुधारित वाण, तर ते कोणते आहे? तर ते आहे कोणते? फुले चित्रा. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. तर अवर्षणास, याचबरोबर खोडकिडीस आणि खडखड्या रोगास प्रतिकारक ते म्हणजे सुधारित वाण रब्बी ज्वारीचे, तर ते आहे फुले चित्रा. याचबरोबर जे सिलेक्शन 3 हे जे वाण आहे
तर सिलेक्शन 3 हे हलक्या जमिनीस उपयुक्त आहे. कसली जमीन? हलकी जमीन, हलक्या जमिनीस उपयुक्त. याचबरोबर फुले यशोदा हे जे वाण आहे ज्वारीचे, फुले यशोदा हे वाण, तर हे कोरडवाहू आणि बागायत क्षेत्रासाठी देखील उपयुक्त आहे, जास्त करून कोरडवाहू शेतीसाठी. याचबरोबर फुले उत्तरा जे आहे तर हे हुरड्यासाठी उपयुक्त वाण आहे. कशासाठी? हुरडा. हुरड्यासाठी उपयुक्त वाण ते म्हणजे कोणते? फुले उत्तरा. तर बघा, ज्वारीचे शास्त्रीय नाव काय आहे? सोरगम बायकोलर. काय नाव आहे? सोरगम बायकोलर. हे एक तृणधान्य आहे. याच्यासाठी हवामान कोणत्या प्रकारचे लागते? उष्ण आणि दमट. याचबरोबर राष्ट्रीय ज्वारी संचालनालय राष्ट्रीय ज्वारी संचालनालय कुठे आहे? तर हे आहे हैदराबाद या ठिकाणी, तेलंगणामधील हैदराबाद या ठिकाणी. महाराष्ट्रात ज्वारी संशोधन केंद्र कुठे आहे? तर ते आहे सोलापूर जिल्ह्यामधील मोहोळ या ठिकाणी. भारतामध्ये सर्वाधिक ज्वारीचे क्षेत्र कुठे आहे? तर ते आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. वर्षभराचा विचार करता महाराष्ट्रामध्ये ज्वारी या पिकाखालील क्षेत्र हे सर्वाधिक आहे. त्याचबरोबर वनस्पती, ही ज्या ज्वारीची वनस्पती आहे तर या ज्वारीच्या पिकावर आढळणारी परोपजीवी वनस्पती काय आहे? कोणती आहे? तर ती आहे कोणती? टारफुला. नाव तुम्ही लक्षात ठेवा, टारफुला. ही एक परोपजीवी वनस्पती आहे जी ज्वारीच्या रोपावर आपल्याला आढळते. याचबरोबर ज्वारीच्या जी कोवळी पाने असतात तर यामध्ये कोणते ॲसिड असते? हायड्रोसायनिक. कोणते ॲसिड असते? हायड्रोसायनिक. पुढचा प्रश्न क्रमांक 9. बाजरीवर पडणाऱ्या अर्गट या रोगामधील बुरशीमध्ये खालीलपैकी कोणते विष तयार होते? तर ते विष आहे कोणते? अर्गोटॉक्सिन. कोणते? अर्गोटॉक्सिन. तर बघा, हा जो रोग आहे अर्गट, तर या रोगामध्ये काय होते की बाजरी फुलोऱ्यात असताना जी बीजांड असतात तर बीजांड कोशामध्ये काय होते? तर या ठिकाणी बुरशीची वाढ होते. कशाची वाढ होते? बुरशीची या ठिकाणी वाढ होते. आणि त्यामुळे कणसात दाणे भरण्याऐवजी त्यातून सुरुवातीस मधासारखा एक गोड द्रव पाझरतो आणि त्यामुळे काय होते की मुंग्या, माशा आकर्षले जातात आणि त्यांच्या मार्फत काय होतो? हा तर या ठिकाणी अर्गट या रोगाचा प्रसार होतो. याचबरोबर बुरशीचे रूपांतर कशामध्ये होते? रोगपेशीमध्ये होते आणि त्यामध्ये अर्गोटॉक्सिन नावाचे विष असते आणि या रोगपेशी धान्याबरोबर माणसाच्या खाण्यात आल्यावर विषबाधा होऊ शकते आणि त्यामुळे उलट्या देखील होऊ शकतात आणि त्याच्यावर जर योग्य वेळी उपचार नाही केला तर प्रसंगी मृत्यू देखील ओढवू शकतो. याचबरोबर बाजरी पिकावरील अजून एक रोग आहे, तो म्हणजे कोणता? केवडा रोग. तर हा जो केवडा रोग आहे तर याला बुवा रोग असे देखील म्हटले जाते. बुवा रोग किंवा गोसावी रोग. तर हा रोग देखील बुरशीमुळेच उद्भवतो. नुकसान काय होते केवडा रोगामुळे? की पाने जी असतात बाजरीची, तर बाजरीच्या पानाच्या मागची बाजूला ही पांढरी बुरशी वाढते आणि त्यामुळे काय होते? तरी बाजरीची रोपे ही या ठिकाणी पिवळी पडतात. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. त्याचबरोबर अजून एक महत्त्वपूर्ण माहिती पाहिली तर बाजरी हे पीक पाण्याचा ताण सहन करणारे एक पीक आहे आणि बाजरीचे पीक हे अवर्षण प्रवण भागामध्ये खरीप हंगामामध्ये घेतले जाते. आणि भारतामध्ये बाजरी या पिकाखालील सर्वाधिक क्षेत्र कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ते आहे राजस्थान. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, पुढील विधाने तपासा. जर या ठिकाणी आपल्याला सूर्यफुलाबाबत काही विधान दिलेले आहेत. सूर्यफूल, तर बघा, पहिले विधान आहे जगात सर्वाधिक सूर्यफुलाचे उत्पादन रशियामध्ये घेतले जाते. ब विधान आहे सूर्यफुलाच्या उत्पन्नामध्ये भारताचा जगात 7वा क्रमांक लागतो. आणि क विधान देशात सूर्यफुलाचे सर्वाधिक उत्पादन घेणारे राज्य महाराष्ट्र आहे. तर बघा, या ठिकाणी ही दोन्ही वरची विधाने बरोबर आहेत, पण तिसरे विधान चुकीचे आहे. कारण देशामध्ये सर्वाधिक उत्पादन सूर्यफुलाचे घेणारे जे राज्य आहे तर हे कोणते आहे? तर हे आहे कर्नाटक राज्य. 49.5% एवढे उत्पादन, देशाचे एवढे उत्पादन सूर्यफुलाचे एकटे कर्नाटकमध्ये घेतले जाते. आणि सूर्यफुलाच्या बाबतीत जर पाहिले तर महाराष्ट्राचा क्रमांक येतो आहे देशामध्ये 3रा क्रमांक. याचबरोबर जगात सर्वाधिक उत्पादन घेणारे सूर्यफुलाचे उत्पादन घेणारे जर देश पाहिले तर यामध्ये प्रथम क्रमांक आहे रशियाचा, द्वितीय क्रमांक आहे युक्रेनचा आणि तृतीय क्रमांक आहे तो म्हणजे कोणाचा? अर्जेंटिना या देशाचा. अर्जेंटिना. इत्यादी माहिती देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. म्हणून बघा, या प्रश्नाचे योग्य उत्तर फक्त आणि ब योग्य म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल.
तर सूर्यफुलाला काय इतर नावे जर पाहिली तर त्याला सूरजमुखी असं देखील म्हटले जाते. त्याचे उगमस्थान कोणते आहे? मेक्सिको, दक्षिण अमेरिका. याचबरोबर हे एक तेलवर्गीय पीक आहे आणि याचे शास्त्रीय नाव, वैज्ञानिक नाव काय आहे? तर हेलिंथस एनस. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. सूर्यफुलामध्ये तेलाचे प्रमाण किती असते? तर 48 ते 53%. किती? 48 ते 53%. याचबरोबर सूर्यफुलाच्या तेलामध्ये लिनोलिक स्निग्ध आम्लाचे प्रमाण हे 64% जास्त असल्यामुळे रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी राखण्यास या ठिकाणी मदत होते. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. आणि सूर्यफुलाची जी उरणारी पेंड असते तेल काढल्यानंतर, तर ही जनावरांस त्याचबरोबर कुक्कुटपालनात खाद्य म्हणून देखील त्याचा वापर केला जातो. याचबरोबर कॉस्मेटिकमध्ये देखील सूर्यफुलाचं जी पेंड राहते याचा वापर केला जातो. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, जमिनीच्या एकाच तुकड्यावर एका पाठोपाठ एक अशी 2 पिके घेणे या पद्धतीस टिंबटिंब पद्धत असे म्हणतात. तर जमिनीच्या एकाच तुकड्यावर एका पाठोपाठ अशी 2 पिके घेणे या पद्धतीस दुबार पीक पद्धत असे म्हटले जाते. कोणती पीक पद्धत? दुबार पीक पद्धत. उदाहरण जर घ्यायचे झाले तर ज्वारी, करडई. ज्वारी आणि करडई आपण या ठिकाणी हे उदाहरण घेऊ शकतो. तर बघा, या पीक पद्धतीमुळे काय होते की सामग्रीचा कार्यक्षम वापर होतो. वेगवेगळ्या कुळातील पीक घेतल्याने जमिनीचा जो pH असतो म्हणजेच सामू असतो हे देखील या ठिकाणी सुधारले जाते. याचबरोबर पोत देखील सुधारतो. रोगकिडीवर नियंत्रण राहते. एका पिकामध्ये जर नुकसान झाले तर दुसऱ्या पिकामध्ये आपल्याला उत्पन्न मिळू शकते आणि जर दोन्ही पिके उत्तम आली तर वर्षभर नियमित उत्पन्न देखील आपल्याला मिळू शकते. याचबरोबर बघा, एक पीक पद्धत म्हणजे काय? तर जमिनीच्या एकाच तुकड्यावर सतत एकच पीक घेणे त्याला काय म्हटले जाते? एक पीक पद्धत. बहुतेक पीक पद्धत म्हणजे काय? जमिनीच्या एकाच तुकड्यावर एका पाठोपाठ एक किंवा 2 किंवा 2 पेक्षा अधिक पिके घेणे याला काय म्हटले जाते? बहुविध पीक. आणि आंतरपीक पद्धत म्हणजे काय? तर जमिनीच्या एकाच तुकड्यावर 2 किंवा अधिक पिके एकाच वेळी तुम्ही नीट लक्षात घ्या, एकाच वेळी योग्य अंतरावर घेणे म्हणजे काय? आंतरपीक पद्धत. उदाहरणार्थ बघा, ज्वारी प्लस तूर हे आंतरपिकाचे या ठिकाणी महत्त्वाचे उदाहरण आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 12. पीक तयार झाल्यानंतर ते जमिनीलगत कापून पुन्हा फुटणाऱ्या फुटव्यांचे दुसरे पीक घेणे म्हणजे काय? तर त्याला म्हटले जाते खोडवा पीक पद्धत. कोणती? खोडवा पीक पद्धत. तर बघा, पीक तयार झाल्यानंतर ते जमिनीलगत कापून पुन्हा फुटणाऱ्या फुटव्यांचे दुसरे पीक घेणे म्हणजे काय? खोडवा पीक पद्धत. तर ही कशामध्ये जास्त करून वापरली जाते? तर ऊसासाठी वापरली जाते. याचबरोबर तूर, मिरची, वांगी इत्यादीसाठी देखील वापरली जाते. तर बघा, जमिनीतील उर्वरित अन्नद्रव्ये आणि पाणी यांचा कार्यक्षम या ठिकाणी वापर केला जातो. कमी निविष्ठा, कमी मशागत यामुळे उत्पादन खर्च देखील कमी होतो. परंतु या पीक पद्धतीमध्ये पहिल्या पिकापेक्षा दुसऱ्या पिकाचे उत्पन्न या ठिकाणी कमी येते आणि रोगकिडींचा प्रादुर्भाव देखील या ठिकाणी वाढतो खोडवा पीक पद्धतीमध्ये. याचबरोबर बघा, जी जोड ओळ पद्धत आहे, तर ही कशाला म्हटली जाते? याला पट्टा पद्धत असे देखील म्हटले जाते. कोणती पद्धत? पट्टा पद्धत. तर बघा, शिफारस केलेल्या 2 ओळीमधील अंतरापेक्षा थोडे कमी अंतर ठेवून 2 ओळी पेरल्या जातात आणि त्यानंतर 2 ओळी रिकाम्या सोडल्या जातात. तर या पीक पद्धतीमध्ये सूर्यप्रकाशाचा पूर्ण क्षमतेने वापर केला जातो. त्याचप्रमाणे आच्छादन टाकून कमी ओलाव्यात अधिक उत्पादन घेतले जाते. त्याला काय म्हटले जाते? जोड ओळ पद्धत. याचबरोबर अनेक मजली पीक पद्धत म्हणजे काय? तर पिकांच्या उंचीच्या क्रमाने लागवड करणे म्हणजे काय? अनेक मजली पीक पद्धत. उदाहरणार्थ नारळ, कोको, कोथिंबीर, नारळ, सुपारी, जायफळ इत्यादी उदाहरणे आपण या ठिकाणी घेऊ शकतो. मिश्र पीक पद्धत म्हणजे काय? तर 2 किंवा अधिक पिकांचे बियाणे एकत्र करून एकाच वेळी पेरणे या पद्धतीस काय म्हटले जाते? मिश्र पीक पद्धती म्हणतात. उदाहरणार्थ तृणधान्य हे प्रमुख पीक आणि कडधान्य हे दुय्यम पीक. कोरडवाहू क्षेत्रामध्ये या पीक पद्धतीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. उदाहरण जर पाहिले आपण या ठिकाणी तर आपण उदाहरण घेऊ शकतो गहू आणि मोहरी. गहू प्लस मोहरी. तर या पीक पद्धतीमध्ये आंतरमशागत करताना अडचणी येऊ शकतात. परंतु या ठिकाणी गहू आणि मोहरी हे मिश्र पीक पद्धतीचे एक
महत्त्वपूर्ण उदाहरण आहे. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे या ठिकाणी 2 बियांचे म्हणजे गहू आणि मोहरीचे हे दोन्ही पण बियाणे एकत्र करून एकाच वेळी पेरले जातात. बघा, पीक तयार झाल्यानंतर ते जमिनीलगत कापून पुन्हा फुटणाऱ्या फुटव्यांचे दुसरे पीक घेणे म्हणजे काय, तर खोडवा पीक पद्धत. ऑप्शन क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊस तोडणी कामगार महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर बघा, लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊस तोडणी कामगार महामंडळाची स्थापना कधी करण्यात आली? 9 डिसेंबर 2014 मध्ये. 9 डिसेंबर 2014. याचे मुख्यालय कुठे आहे? तर येरवडा या ठिकाणी, पुण्यामधील येरवडा या ठिकाणी. पुणे येथील सामाजिक न्याय भवन परिसर. सामाजिक न्याय भवन परिसर. तर हे जे महामंडळ आहे तर याच्या मागची स्थापनेमागची जो उद्देश आहे तर हा काय आहे? तर ऊस तोडणी कामगारांच्या कल्याणासाठी, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी या महामंडळाची स्थापना ही 2014 मध्ये करण्यात आली आहे. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. तिळाचे शास्त्रीय नाव खालीलपैकी काय आहे? तिळाचे शास्त्रीय नाव. तर तिळाचे शास्त्रीय नाव काय आहे? सिसॅकम इंडिकम. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल सिसॅकम इंडिकम. त्यानंतर बघा, अरॅचिस हायपोजिया. अरॅचिस हायपोजिया तर हे कोणत्या पिकाचे शास्त्रीय नाव आहे? तर हे आहे भुईमुगाचे शास्त्रीय नाव. भुईमुग. एलिंथस एनस पिकाचे शास्त्रीय नाव आहे सूर्यफुलाचे. सूर्यफूल. पेनिसेटम अमेरिकेनम हे कशाचे शास्त्रीय नाव आहे? तर हे आहे बाजरी या पिकाचे शास्त्रीय नाव. या ठिकाणी प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 सिसॅमस इंडिकम हे तिळाचे शास्त्रीय नाव आहे. यानंतरचा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 15. मक्याच्या दाण्यामध्ये तेलाचे प्रमाण किती टक्के असते? तर किती टक्के असते? तर 3 ते 7 टक्के. 3 ते 7 टक्के एवढे या ठिकाणी तेलाचे प्रमाण आपल्याला आढळते. मका या पिकाचे जे उगमस्थान आहे म्हणजे मूळ स्थान आहे तर हे कोणते आहे? तर अमेरिका आहे. शास्त्रीय नाव काय आहे मकाचे? तर झी मेज. काय नाव आहे? झी मेज. यासाठी हवामान जे लागते तर हे उष्ण हवामान लागते. याचबरोबर मकाला चारा पिकाचा राजा असं देखील म्हटले जाते. चारा पिकासाठी वापरली जाणारी मक्याची सर्वोत्तम जाती म्हणजे कोणती? ती आहे कोणती? आफ्रिकन टॉल. आफ्रिकन टॉल तुम्ही लक्षात ठेवू शकता. याचबरोबर पेरणीचा हंगाम जर पाहिला तर मकाची लागवड ही तिन्ही हंगामामध्ये केली जाते. तिन्ही हंगामामध्ये या ठिकाणी केली जाते. तर बघा, या ठिकाणी प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 3 ते 7 टक्के मक्याच्या दाण्यामध्ये तेलाचे प्रमाण आढळते. सो फ्रेंड्स, थँक्स फॉर वॉचिंग.